श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचं आयुष्य सध्या एका निर्णायक वळणावर उभा आहे. मार्च 2026 हा फक्त आणखी एक महिना नाही. हा तो महिना आहे जो तुमच्या गेल्या 5 वर्षांच्या संघर्षाचा निकाल देणार आहे. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही तुमच्याच आयुष्यातील सर्वात मोठी संधी चुकवाल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचं आयुष्य सध्या 180 डिग्रीच्या कोनावर टिकून आहे. या 180 डिग्रीच्या कोनावर तुमचं आयुष्य आता पूर्णपणे फिरणार आहे. तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा यू-टर्न येणार आहे. माणूस आयुष्यात विचार काहीतरी वेगळाच करतो, पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी दुसरंच घडतं. याबाबत जे काही अनुभव आहेत ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. काय ते तुमच्या वास्तविक जीवनात घडतंय का? शनिदेवावर श्रद्धा असेल तर जय शनिदेव लिहायला विसरू नका मित्रांनो. शनिदेव सर्वांचे कल्याण करो. आज मी बोलणार आहे की मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे. कारण वर्षाचे पहिले 2 महिने जानेवारी आणि फेब्रुवारी निघून गेले आहेत आणि या 2 महिन्यात तुम्हाला जे हवं होतं ते घडू शकलं नाही. तुमच्या समस्या तुमच्या नोकरीशी संबंधित आहेत, तुमच्या व्यापाराशी संबंधित आहेत. भविष्यात काय होईल या चिंतेने तुम्ही सध्या ग्रासलेले आहात. तुमची आर्थिक स्थितीसुद्धा डळमळीत आहे आणि तुम्ही कुठेतरी विचार करत आहात की आता येणारा काळ कसा असेल. बघा, मार्चमध्ये असे काही योग जुळून येत आहेत, ग्रहांची अशी युती होणार आहे ज्यामुळे तुमच्या अडचणी कमी होतील. तुमच्या जीवनात पुन्हा एकदा नवीन बदल घडेल. तुम्ही इतिहाससुद्धा बदलून टाकाल, कारण वेळ आता तुमच्या मुठीत असेल. कुंभ राशीच्या लोकांवर शनीची 7.5 सुरू आहे. तुमचे गेल्या 5 वर्षांचा काळ खूपच खराब गेला आहे. संकटात, कर्जात आणि खराब आरोग्यात हा वेळ गेला आहे. तुम्ही या काळात तुमचा मानसन्मानही गमावला आहे. उधारी वाढली आहे आणि देण्याघेण्याशी संबंधित कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. नोकरी वारंवार सुटली आणि पुन्हा लागली, पण तरीही मनासारखी नोकरी अजून मिळाली नाही. व्यापार मंदावला आहे, कर्ज वाढलंय आणि खर्चही अफाट वाढले आहेत. आता हे सर्व मुद्दे आणि प्रश्न मार्च 2026 मध्ये सुटणार आहेत. सर्वात आधी तर 2 मार्च 2026 पासून महिन्याच्या सुरुवातीलाच बघा, शनी महाराज तुमच्या दुसऱ्या घरात बसलेले आहेत. ही तुमची उतरती 7.5 आहे. मार्च 2028 ला ही 7.5 पूर्णपणे संपेल. पण हा मार्च महिना तुमच्यासाठी खूप मोठा दिलासा घेऊन येईल. हा महिना तुमच्यासाठी वरदान ठरेल. शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे धन, कुटुंब आणि वाणीच्या स्थानी बसतात तेव्हा ते तिथे जणू आग लावून देतात. तुमची वाणी कठोर झाली, बोलण्यामुळे कामं बिघडली, कुटुंबात तणाव आणि भांडणं झाली, वडिलोपार्जित संपत्तीवरून वाटण्या किंवा नोकरी व्यापारातले चढउतार, आर्थिक संकट, हे सर्व 2 मार्च 2026 पासून दूर होईल. येथे शनी तर तुमच्या दुसऱ्या घरातच राहतील, पण शुक्र राशी परिवर्तन करतील. शुक्र कुंभ राशीतून निघून तुमच्या धन आणि वाणीच्या स्थानी म्हणजेच मीन राशीत येतील. तेव्हा शुक्र महाराज मालव्य राजयोग बनवतील, कारण तिथे शुक्र उच्च राशीत असतील. शुक्र हा धनाचा कारक आहे, लक्झरीचा आहे, घरातल्या सुखसुविधांचा आहे. जेव्हा तुमच्या जीवनात धन, दौलत, मान सन्मान आणि पैसा येतो तेव्हाच तुम्ही आयुष्यात सर्व सुखांचा आनंद घेऊ शकता. शनी म्हणजे वैराग्य. शनी हा संथ चालणारा ग्रह आहे आणि न्यायाचा कारक आहे. पण आजच्या युगात जोपर्यंत धन दौलत नाही तोपर्यंत मान सन्मान मिळत नाही. घरातल्या आनंदाचा कारक शुक्र आहे. शनीचा मित्र शुक्र आहे आणि शुक्राचा परम मित्र शनी आहे. शनीची जी मलिनता, वैराग्य, कठोरता आणि संथपणा आहे तो फक्त एकच ग्रह दूर करू शकतो, तो म्हणजे शुक्र. तर 2 मार्च 2026 ला सकाळी 7:44 शुक्र राशी परिवर्तन करतील आणि शनी शुक्राची मालव्य राजयोग युती बनेल. हा काळ खूप उत्तम असेल. तुमची वर्षभराची थकवा, थांबलेली कामं, अडकलेलं पेमेंट, नोकरीतले प्रश्न, टेन्शन आणि डिप्रेशन, जे काही इश्यू असतील ते मार्च 2026 मध्ये दूर होतील. पण लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला प्रयत्न नक्की करायचे आहेत. हातपाय गाळून रिकामे बसायचे नाही. दुसरी गोष्ट घडणार आहे देवगुरु बृहस्पतीबाबत. गुरुला नैसर्गिक ग्रहांमध्ये सर्वात शुभ मानलं जातं, कारण गुरु हा कुटुंब, धन, शिक्षण, विवाह, शुभ कार्य आणि संततीचा कारक आहे. तो 5 भावांचा कारक आहे.
सध्या देवगुरु बृहस्पती वक्री अवस्थेत तुमच्या 5व्या घरात बसलेले आहेत, जे संतती, रोमॅन्स, आर्थिक स्थिती आणि बुद्धीचं स्थान आहे. गुरु तिथे बराच काळ वक्री म्हणजे उलट्या चालीने चालत होते, ज्यामुळे त्यांची शुभ शक्ती कमी झाली होती आणि अशुभता वाढत होती. थांबा, कुंभ राशीच्या मित्रांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. राजयोग तयार होतो म्हणजे आपोआप धनवर्षाव होतो असं नसतं. 70% लोक इथे चूक करतात. योग बनतो पण कृती होत नाही, आणि मग लोक म्हणतात की नशीब साथ देत नाही. मार्चमध्ये ग्रह साथ देतील, पण निर्णय तुमचा असेल. आता पुढची गोष्ट अजून मोठी आहे. गुरु मार्गी होणार आहेत. 11 मार्च 2026 पासून देवगुरु बृहस्पती पुन्हा सरळ चालीने म्हणजेच मार्गी होतील. कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती, चिंता आणि अडचणी दूर होताना दिसत आहेत. गुरुची ही शुभ अवस्था तुमच्या आयुष्यातली अपूर्ण स्वप्न पूर्ण करेल. जे काम 99 येऊन अडकत होतं, प्रॉपर्टी किंवा जमिनीचे जे व्यवहार अडकले होते, ते आता मार्गी लागतील. तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत किंवा शिक्षणाबाबत ज्या काही समस्या होत्या त्याही दूर होतील. तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल किंवा नवीन व्यापार सुरू करायचा असेल तर त्याचेही योग दिसत आहेत. तिसरी मोठी घटना 15 मार्च 2026ला घडेल. ग्रहांचा राजा सूर्य आहे. सूर्याला जेव्हा राहू ग्रहण लावतो तेव्हा ती स्थिती अत्यंत अशुभ असते. यामुळे मानसन्मानाला धक्का लागतो, धन दौलत आणि नोकरीवर संकट येतं. वडिलांचे आरोग्य बिघडणे किंवा हृदयाशी संबंधित आजार होणे अशा गोष्टी गेल्या 1 महिन्यापासून सूर्य राहू युतीमुळे घडत होत्या. ही युती 14 फेब्रुवारीला सुरू झाली होती आणि 15 मार्च 2026ला संपेल. म्हणजेच सूर्य पुन्हा एकदा राहूच्या ग्रहण युतीतून मुक्त होतील. तुमच्या आरोग्यासाठी किंवा कुटुंबातील कोणाच्या आजारपणासाठी हा खूप चांगला काळ असेल. मान सन्मान पुन्हा परत येईल. तुम्हाला राजकारणात जायचं असेल, सरकारकडून काही परवानगी हवी असेल, शिक्षणात अडथळे असतील किंवा परदेश प्रवासाचे योग अडकले असतील तर ते आता सुटतील. नोकरीच्या इंटरव्ह्यूंचा निकाल सकारात्मक येईल. कोर्ट कचेरीच्या कामात तुमचा विजय होईल आणि शत्रूंचा पराभव होईल. मार्च 6 महिना इतिहास रचणारा ठरेल. पण मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला काही सावधगिरीच्या गोष्टी सांगणार आहे. मार्चमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल. या काळात लपलेले शत्रू समोरून वार न करता पाठीमागून वार करतात. ते तंत्रमंत्र, जादूटोणा किंवा करणी बाधेसारख्या चुकीच्या गोष्टींचा सहारा घेऊन तुमच्या व्यापारावर किंवा कुटुंबावर वाईट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे अचानक आजारपण किंवा नजर लागण्यासारखे प्रकार घडू शकतात. त्यासाठी नजर उतारा नक्की करा आणि आपल्या कुंडलीवर काम करा. एक उपाय म्हणून सांगते, जेव्हा तुम्ही बाहेर जाल किंवा चौकातून जाल तेव्हा आपल्या खिशात एक आगपेटी नक्की ठेवा. रस्त्यावर किंवा चौकात काही पडलेलं दिसलं तर त्याला ओलांडू नका, बाजूने निघून जा. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही पैसे उधार देताना खूप विचार करून द्या. तो माणूस पैसे परत करेल याची खात्री असेल तरच द्या, नाहीतर पैसे अडकू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे कर्ज घेतानाही तितकंच घ्या जितकं तुम्ही फेडू शकता. जुगार, सट्टा, लॉटरी, शेअर मार्केट किंवा रिस्क असलेल्या कामांपासून पूर्णपणे दूर राहा. तुमच्या राशीला आणि कुंडलीला जे योग्य आहे तेच करा. दुसऱ्याचं बघून किंवा केवळ जिद्दीने कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन व्यापार सुरू करायचा असेल तर आधी छोट्या भांडवलाने सुरुवात करा. आपली कुंडली नक्की तपासून घ्या, जेणेकरून तुमचे कष्ट वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला यश मिळेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा पण शक्तिशाली प्रश्न विचारते. जर खरंच मार्च 2026 तुमचं आयुष्य बदलणार असेल तर तुम्ही त्या बदलासाठी तयार आहात का? तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. शनिदेवावर श्रद्धा असेल तर लिहा, जय शनिदेव. गुरुची कृपा हवी असेल तर गुरु मार्ग दाखवो. जो सार्वजनिकपणे संकल्प करतो त्याच्या आयुष्यात बदल जलद घडतो. कुंभ राशीच्या मित्रांनो, आम्ही इथे फक्त सामान्य राशी भविष्य सांगत नाही, आम्ही वेळेचे संकेत आधीच उलगडतो. जर तुम्हाला पुढचे 12 महिने आधीच समजून घ्यायचे असतील, जर तुम्हाला ग्रहयोगांचा योग्य फायदा घ्यायचा असेल तर या चॅनलसोबत जोडलेले रहा. सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा असू शकतो. निर्णय तुमचा. श्री स्वामी समर्थ.